काही लोक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरिबीला हत्यार बनवतात आणि मन लावून मेहनत करतात। अमिता प्रजापती ही दिल्लीतील एका झोपडपट्टी परिसरात राहणारी मुलगी असून तिचे वडील चहा विक्रेते आहेत। आर्थिक स्थिती खूपच कमकुवत असल्यामुळे अमितासाठी हा प्रवास सोपा नव्हता। अनेक संकटांचा सामना करत ती इथपर्यंत पोहोचलेली आहे। नक्की काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। या मुलीच्या वडिलांनी नेहमी लोकांकडून असं बोललं जातं की चहा विकून तू तिला कसं शिकवणार, पैसे वाचवून घर घेऊन टाक, कधीपर्यंत मुलीसोबत रस्त्यावर राहणार, एक दिवस मुलगी लग्न करून सासरी जाईल, तुझ्याकडे काहीच राहणार नाही। यावर अमिता म्हणते की मी झोपडीत राहते याची मला लाज वाटत नाही। आज मी अशा स्टेजवर पोहोचले की मी आपल्या आईवडिलांना चांगले घर घेऊन देऊ शकते। मला आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे। तर व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की वडील चहा विकून आलेले असतात आणि त्यानंतर अमिता त्यांना मिठी मारते आणि म्हणते की मी CA झालेली आहे। हा इमोशनल व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।